येवल्यातील मुक्तिभूमी स्मारक बार्टीने ताब्यात घेऊन जनतेसाठी उपयोग करावा, मंत्री छगन भुजबळ। येवला येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी स्मारकाचं पूर्ण झालेलं असून आता या ठिकाणी उभ्या असलेल्या स्मारकाचा ताबा हा बार्टीने घेऊन याचा उपयोग हा सर्वसामान्य लोकांसाठी आणि बौद्ध भिक्खूंसाठी करावा असे निर्देश अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिलेत। मंत्रालयात आयोजित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी स्मारक येथील कामासंदर्भातील आढावा बैठक मंत्री भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली झाली। त्यावेळी त्यांनी संबंधितांना सूचना केल्या। यावेळी बार्टीचे महासंचालक सुनील वारे, बार्टीच्या निबंधक इंदिरा आस्वार, तहसीलदार आबा महाजन, समाज कल्याण उपायुक्त स्वाती थापे, प्रादेशिक उपायुक्त माधव वाघ, उपायुक्त किशोर बडगुजर, सहाय्यक आयुक्त देवीदास नांदगावकर, कार्यकारी अभियंता व्ही.के. आव्हाड, भागीनाथ पगारे, संजय पगारे आदी उपस्थित होते। या प्रकल्पाच्या टप्पा 2 यापूर्वी तयार झालेले बांधकामे संनियंत्रण व परीक्षणासाठी अद्याप कोणत्याही संस्थेकडे सोपविण्यात आले आहे। तात्पुरत्या स्वरूपात बार्टी ही संस्था या जागेची देखभाल करत आहे। त्यानुसार त्यांनी स्मारक कामाची पाहणी व नियमानुसार तपासणी करून इमारतीचा ताबा घेण्याबाबतची माहिती सादर करावी। मुक्तिभूमीचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन या भूमीचा सर्वांगीण विकास केला पाहिजे। फेज 1 अंतर्गत या ठिकाणी भगवान बौद्ध यांची भव्य मूर्ती, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा, विश्वभूषण स्तूप व विपश्यना हॉल आदींसाठी 15 कोटी निधी खर्च करून निर्माण करण्यात आले आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या स्थळाला महाराष्ट्र शासनाच्या वतीने ब वर्ग तीर्थस्थळाचा दर्जा देण्यात आलेला आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये साकारलेल्या 15 कोटींच्या कामाचं उद्घाटन नुकतेच झालं असून या टप्प्यामध्ये प्रशिक्षण केंद्र आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग साकारण्यात आली आहे। यामध्ये पाली व संस्कृत अभ्यास केंद्र, सुसज्ज ग्रंथालय, ऑडिओ व्हिज्युअल रूम, आर्ट गॅलरी, एम्पी थिएटर, मीटिंग हॉल, भिक्खू पाठशाला, 12 भिक्खू विपश्यना खोली, कर्मचारी निवासस्थान, डायनिंग हॉल, संरक्षण भिंत, अंतर्गत रस्ते व लँडस्केपिंगचा याचा असल्याची माहिती भुजबळ यांनी दिलेली आहे। त्यामुळे सर्व यंत्रणांनी समन्वय साधून विहित वेळेत सर्व कामे पार पाडावीत असे आदेश देखील त्यांनी दिले आहेत।